पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांचा दौरा महाराष्ट्रातील नांदेड येथून सुरू होतोय। आपण जर बघितलं तर नांदेड विमानतळावर त्यांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। साधारणपणे सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नांदेड विमानतळावर आगमन होणार आहे आणि नांदेड विमानतळावर आगमन झाल्यानंतर विशेष हेलिकॉप्टरनं ते वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे जाणार आहेत। आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी नांदेड विमानतळाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतो। मदतही मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। साधारणपणे 450 पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा समावेश आहे। प्रत्येक गाडी जी आहे ती विमानतळात जाणारी चेक केली पाठवली जाते, त्यांची पास पाहिली जाते आणि विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काही महत्त्वाच्या भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठकही नांदेड विमानतळावर पार पडणार आहे। त्या अनुषंगाने ही सुरक्षा आपण या ठिकाणी पाहतोय आणि वाशिम येथील कार्यक्रम संपून साधारणपणे दुपारी 2 वाजता नरेंद्र मोदी जे आहेत ते नांदेड विमानतळावर येतील आणि त्यानंतर नांदेड विमानतळावरून ते मुंबईकडे या कार्यक्रमाला रवाना होतील। मात्र त्यापूर्वी कालपासूनच नांदेड शहरासह अनेक भागात पोलिसांच्या वतीनं चोख सुरक्षा व्यवस्था लावल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये हीच खबरदारी जी आहे ती सध्या तरी पोलिसांकडून घेतली जात आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।